नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक। प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठी वायुदलाकडे जबाबदारी देण्याचा सरकारकडून विचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती। 21 जून रोजी होणाऱ्या पेपरवर पंतप्रधान कार्यालय बारकाईने लक्ष ठेवणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधून काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे। सोलापूर, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, अहिल्यानगर, अमरावती, जळगाव आणि भंडारा गोंदिया या जागा काँग्रेस लढवणार। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून एबी फॉर्म स्थानिक पक्ष नेतृत्वाकडे रवाना। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब। बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये प्रवीण पोटे पाटील उमेदवारी अर्ज भरणार। महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा नाही। आनंद परांजपेंना राष्ट्रवादीच्या कोट्यातून म्हाडाचे उपाध्यक्षपद देऊ नका। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याची सूत्रांची माहिती। आनंद परांजपेंच्या ऐवजी नवीन नाव लवकरच सुनावण्यात येणार असा उल्लेख पत्रामध्ये असल्याची माहिती। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमधून 13 उमेदवारांची माघार। उमेदवारांच्या माघारीमुळे 3 जागा बिनविरोध। अभिनेत्री वर्षा उसगावकर, गायक आदर्श शिंदे, विजय खोजीकर हे बिनविरोध निवड। 14 जागांसाठी आता एकूण 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। चंद्रपूरच्या गोंडा पिंपरी तालुक्यामध्ये भर पावसामध्ये भूमी अधिग्रहणाच्या विरोधी काँग्रेसचा मोर्चा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा निघाला। 12 गावांमधील भूमी अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध आहे। 12 गावांमध्ये वडेट्टीवारांच्या करंजी या गावाचा देखील समावेश आहे। खासदार श्रीकांत शिंदेंच्या नांदेड दौऱ्यावेळी श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडिओ कॉल। शिंदेंनी उन्हामध्ये फिरू नका असा सल्ला श्रीकांत शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना दिला। श्रीकांत शिंदेंनी झाडाखाली बसून जेवणाचा आस्वाद घेतलाय। नसरापूर प्रकरण आरोपी भीमराव कांबळेच्या विरोधामध्ये आरोप निश्चित। आरोपी विरोधामध्ये पुरावे असल्याचं कोर्टाचं निरीक्षण। आरोपी भीमराव कांबळेला पहिल्यांदा कोर्टामध्ये प्रत्यक्ष हजर केलं। तेलंगणामधील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर 1,22,70,000ची संशयास्पद हवाला रोकड जप्त। रेल्वे पोलीस आणि आरपीएफची संयुक्त कारवाई। ही रक्कम मुंबईहून हैदराबादला नेली जात होती। विजय अंबादास गुप्ता या आरोपीला अटक। पुण्याच्या भोर शिरवळ मार्गावर राज्यवाडी गावाच्या हद्दीमध्ये कार आणि दुचाकीचा अपघात। भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे दोघे जण गंभीर जखमी। अपघातानंतर कार चालक पळून गेला। जखमींवर रुग्णालयामध्ये निशाळगडावरील कुर्बानीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी। 28 मे ते 2 जून पर्यंत बकरी ईद आणि उरूस काळामध्ये कुर्बानीला परवानगी। 2024 मधील नियमाच्या अधीन राहूनच धार्मिक विधी करण्याच्या सूचना। प्रशासनाने 27 मे पासून पशुहत्येला परवानगी नाकारली होती।